वास्तविक आता हे आपण आता चिंतन करतोय याच्यामध्ये किती जरी आपल्या बुद्धीचे दोष असू शकतात. हे पौरुष आहे, आपली बुद्धी जी आहे पुरुषकृत जे दोष आहेत, भ्रम प्रमाद कर्णापाठव यांनी युक्त असते. आपल्याला वाटतं आपण ज्ञानेश्वरी सांगतो, पण ज्ञानेश्वरीचं सगळे आशय आपल्याला सांगता येतील असं काही नाही. पण एखाद्याने केवळ एवढं आपल्या याच्यासाठी सांगायचं की आता जे आपल्याला तासभर ज्ञान बोलतात ते ज्ञानेश्वर महाराज आपल्याशी बोलतात. जर आपण एवढ्या भावनेने फक्त ज्ञानेश्वरीची सेवा केली की 1 तास ज्ञानोबारायांचे शब्द आपल्याला मिळतात ऐकायला. आणि ज्ञानेश्वर महाराज हे माऊली आहेत, आई आहेत. तर त्या आई जी आहे तर ती मुलाच्या कल्याणासाठी बोलत असते ना, त्याचा आणि ती पोटतिडकीने बोलत असते. आणि ते शब्द जे आहेत ते कळो किंवा न कळो पण ती सेवा मोठी आहे. पण हे आपल्याला वाटत नाही. आपल्याला वाटतं की नाही, चिंतन नाही झालं आज. आता ते बोलत असताना होय ना, किती एकाग्र व्हायचं तुला, तेवढं जेवढं तुला आकलन करायचं तेवढं. ती सेवा मोठी आहे, त्याच्यामध्ये आई त्याला सगळे समजावून दे.